हुकुमशाही का तुमची आहे गाडी तर माहिती निवडणूक लढवा ना लोकांना काय तुम्ही आम्ही कोण प्रश्न तुमची म्हणजे काय त्याला काही बोलू शकता अधिकार आहे आम्हाला अधिकार नाही का बोलायचं कोणाचा अधिकार आहे त्याला घरी येतो ना धरून आणलं ते का मला आलं काय मान दाबून एक नाही ना तीन उमेदवार आमचे राष्ट्रवादीचे जनता ठरवून काय झालेलं येणं काय केलं आमचे दोन उमेदवार त्यांनी धावून आणले राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय माणिकराव भांबळे आणि त्याचे भाऊ बाळासाहेब भांबळे याने आमचे उमेदवार गळ्याला धरून इथं आणून त्याचे जबरदस्तीने फॉर्म माघारी घ्यायला लावले आणि इथं आम्ही त्यांना विचारणा केली आम्ही आमच्या उमेदवाराला बोलू लावलो तर हे काय करायला भाडखाऊन हे ते अशी भाषा वापरायला ही लोकशाही का हुकुमशाही आहे अहो मतदाराला अधिकार आहे मतदार त्याच्या रूपातून तुम्हाला हे करताना निवडून देताना तुम्हाला काय अधिकार आहे दुसरे उमेदवार जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना माघारी घ्यायची इथं येऊन गळ्याला धरून इथं आणायचं माघारी करायचं आम्ही त्याला बोलायला तर आमच्यावर ही हुकुमशाही हे करायचं यांनी या भाजपवाल्या आणि राष्ट्रवादीने हुकुमशाही म्हणजे लोकशाही संपली आता हुकुमशाही हे आहे म्हणून दाखवून दिले बोलायचा सुद्धा अधिकार नाही मग कशामुळे आमचे उमेदवार आम्हाला अधिकार नाही का बोलण्याचा आम्ही उमेदवाराच्या घरी गेलो होतो त्याने स्वतःहून आमच्याकडून एबी फॉर्म दिले म्हणून त्याला आम्ही बोललो आलो ही एक नाही तिसरी घटना आहे एक तर भोगावचा उमेदवार ते कृष्ण देशमुख आला माधुर सोजाना बोलायच्या अगोदर आम्ही त्याला बोललो उमेदवाराला हे माधुर सोद त्याला गळ्याला घेऊन मदत गेला आणि उमेदवारी काढताना आम्ही तिथे बोलायलो तर आम्हाला बोलू सुद्धा देणे ते म्हणजे याची इतकी दादागिरी आज वाढी नगरपालिकेत झोपले आमदारकीला झोपले हे माधुर सोद दोनदा आम्ही विधानसभेला काम केलं 1 रुपया नाही घेता आणि हे अशी उपकार फेडे आमचे काँग्रेस पक्षाला हे कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी आज समोर आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त येणं राष्ट्रवादी कशी या तालुक्यातून आणि या विधानसभेतून कमी होईल हेच आमचं ध्येय राहील फॉर्म काढण्याचा आज शेवटचा दिवस आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी भोगाव आणि वझर येथील आमच्या उमेदवारांवर दाबदडप करून त्यांच्याकडून जबरदस्तीनं फॉर्म काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये आत्ता कुठले ते वझरच्या उमेदवाराचा फॉर्म काढून घेतलेला आहे त्याच्या अक्षरशः असं गळा दाबून पाठीमागे मानेला दाबून त्याला मध्ये घेऊन गेलेले ते आम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्याला असं जबरदस्तीनं धरून ओढत नेत होते ते आणि ही म्हणजे लोकशाहीची यांनी बालुशाही केलेली आहे फॉर्म काढला का तुम्ही फॉर्म दोघांनी काढला फॉर्म मध्ये वझरच्या उमेदवाराचा काढलाय का आता काढला वझरचा एक आणि भोगावचा दोन उमेदवारांनी परत घेतलं का तुम्ही एबी फॉर्म दिलता त्यांना हो अच्छा तुमचं त्यांच्यासोबत बोलणं झालं नव्हतं का बोलणं झालं होतं परंतु हे त्यांच्या जवळच बसलेले होते जबरदस्ती म्हणजे तुम्ही आरोप करताय की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये त्यांच्या गळ्याला पकडून त्यांनी फॉर्म काढला तिथलं CCTV असेल तर आताच्या उमेदवाराचा तुम्ही तहसीलचा CCTV चेक करा त्याच्या मानेला असं धरलेलं त्या उमेदवाराला त्यांनी आतमध्ये नेलंय आतमध्ये नेऊन त्या उमेदवाराला त्यांनी जबरी ते फॉर्म काढायला भाग पाडले आम्हाला त्या उमेदवाराला बोलू सुद्धा दिलं नाही जेव्हा आम्ही बोलायला गेलो तर आमच्या अंगावर 4-5 लोक धावून आलेत त्याचं बी तुम्ही CCTV फुटेज बघू शकता तुमच्या अक्षरशः तुमच्या समोर हे सगळं घडलेलं आहे आणि त्या उमेदवाराला आम्ही 2दा बोललो ते म्हणले मला माझ्या घरच्यांना सुद्धा त्यांनी प्रेशर केलेलं आहे तिकडं गावात म्हणजे एवढी दादागिरी झालेली आहे एवढ्या दादागिरीमध्ये जर का लोकशाही टिकत नसेल तर मग पुढं या भविष्यात आमच्यासारख्यांचा काही अस्तित्व राहणार नाही तर आमची प्रशासनाला माननीय SDM साहेबाला मान्य निर्णायक अधिकाऱ्याला एवढीच आमची विनंती आहे की ते CCTV फुटेज चेक करा आणि ते आमच्या माणसाला धरून आणलेलं बघा आणि ज्यांनी आणले त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो बळजबरीनं काढलेला असल्यामुळं त्याला पुन्हा वैध ठरवण्यात